छी. मरुदत, स्वतःचे पाय दुखवून घेण्यापेक्षा ही साडी खराब झालेली बरी. बसते. बबन. हा सर. माझ्या गुरुकुलाच्या जागेकडे वाकड्या नजरेनं बघितलं ना, तो उभा कापून टाकीन तुला. आणि अशा ठिकाणी गाडीन ना की कोणालाच पत्ता लागणार नाही. सायको म्हातारा. मी काय म्हणतो, बापरे, याने मला पण जर इथे आत्ता बघितलं तर त्या दिवशी घरात येऊन जसं राजकुमारचा गळा धरलेला तसं माझं पण आता गळ्यात दाबून मला मारू टाकेल. नाही 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 नाही, काहीही झालं तरी याला मी दिसता कामा नाही, याला मी दिसता कामा नाही. कळलं? हो सर. ये तुम्ही. बापरे, थोडक्यात वाचले नाही तर आज मी ढगात होते. ओवी थांब ना बाळा. ओवी ओवी थांब बरं. ओवी ऐक. ओवी ओबी, काय ग? काय झालं ताई? अहो बघा ना, वॉशरूमला गेली होती, पाय घसरून पडली असते. आता ऐकतच नाही, किती पळते बघा ना. ओवी, काय चालू आहे तुझं बाळा? लागलं असतं का नाही तुला? तुला माहिती आहे ना, उद्या आपल्या गाण्याचा कार्यक्रम आहे. आपण दोघी एकत्र गाणार आहोत स्टेजवर. तुला जर काही झालं असतं, तू पडली असतीस, तुला लागलं असतं, तर माझ्यासोबत कोण गायलं असतं स्टेजवर? सॉरी टीचर. इट्स ओके. चल आता मस्ती नको करू. ही बारकी फुटाणी चांगलीच हुशार आहे की. आहे छोटं पॅकेट, पण डोकं अगदी मोठ्यांसारखं चालतं हिचं. घरात गाण्याला एवढा विरोध असताना सुद्धा ही लपून छपून इथे गाणं शिकायला येतेच आहे. आणि तेही कोणाकडून? तर त्या सावलीकडून. आज मला त्या सावलीला भेटायचं होतं, पण या पिंडोक मुलीमुळे ते सुद्धा कॅन्सल झालं. असो, इथे आल्यामुळे एक चांगली गोष्ट तरी झाली. मला यांच्या उद्याच्या कार्यक्रमाबद्दल कळालं. पण आता माझ्यासाठी आजचा दिवस खास झाला, कारण आज सारंग सातारला गेला आणि तू माझ्या तावडीत एकटी सापडणार. त्यामुळे तुझ्या उद्याच्या कार्यक्रमाचं बघता येईल, पण आज घरात जो कार्यक्रम होणार आहे ना, त्याची तिसरी घंटा ही मोनिकाच वाजवणार.